हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय. बोला. तर ज्याप्रमाणे तुम्ही काल सांगितलं होतं त्याचप्रमाणे आपल्याला जोरदार व अति जोरदार स्वरूपाचा पाऊस ज्या भागातनी पाऊस नव्हता त्या भागातनी पाऊस पाहायला मिळालेला आहे. नक्कीच, नक्कीच. हो, तर सर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून पुढील कंडिशन विचारण्यात येत आहे. ते बी जिल्ह्यानुसार. तर कशी राहणार सर आजपासून पुढील कंडिशन? नक्कीच चांगल्या पद्धतीची गुड न्यूज तर आहेच आणि एक आपण लक्षात घ्या, की हो, जो पंढरपूर, सांगली, सोलापूर, दक्षिण भाग हा वारंवार सोडल्या जाणाऱ्या भागाला त्यांनी काल चांगल्या प्रतीचा पाऊस दिलाय. बरोबर. आता पहिल्या पावसामध्ये सुरुवात केल्याच्यानंतर गावं घेत असतो आणि काही गावं सोडत पण असतो. हे काळजी करण्याचं कारण नाहीये. हो, आज सुद्धा घनसावंगी तालुक्यामध्ये नेमकंच चांगल्या वादळी वाऱ्यासह पावसाचं आगमन झाले आणि पुढे सुद्धा होत राहणार आहे. बरोबर. काळजी करू नका. आताची जी काही कंडिशन आहे, आज लवकरच संभाजीनगर, अ, सोलापूर, लातूर, बीड जिल्हा हा लवकर कव्हर होणार आहे आणि व्याप्ती कालच्या तुलनेमध्ये तेवढीच आहे. म्हणजे फक्त काय होईल, सोडलेले गाव घेण्यासाठी ते प्रवृत्त होणार आहे. हां, हां. आणि विशेषतः खान्देशसाठी हा रेकॉर्डिंगचा अहवाल आहे, की आपल्या भागांनी 2 तारखेपर्यंत वेटिंग करा. त्या हो, अगोदर सुद्धा पाऊस आहे तुम्हाला. 30ला आहे, उद्याच्या 31ला आहे, आजही थोडा बदल आहे. हो. पण हे 2-3 दिवस पडणारे पाऊस सर्वदूर नसल्यामुळे तुमचं गाव जर राहिलं तुम्ही निराश होताल. पण बरोबर. 2 तारखेपासून भाग न सोडणारी कंडिशन तुमच्या भागामध्ये खान्देशच्या धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू होते. हो, जळगावचा अनेक भाग त्याने मागे पण घेतलाय, पण अजूनही बरोबर. त्याचा जोर वाढणार आहे. हो, दुसरी महत्त्वाची गोष्ट, काल वसमतच्या सोडलेल्या भागांपैकी काही भागांना चांगला पाऊस झालाय. जवळपास 75% भागांना तो दमदार पाऊस झालाय आणि अपेक्षेप्रमाणे तो कमी वाटतोय आपल्याला. हो. पण तिथे सुद्धा सुरुवात होणार आहे. त्यामुळे हं, काळजी करू नका. बरोबर. सगळ्यात तिसरी महत्त्वाची गोष्ट, बीड, लातूर आणि नांदेड, परभणीसह अहिल्यानगरचा परिसर, सोलापूरचा, सांगलीचा परिसर हा सुद्धा कव्हर होणार आहे. हं, हं. काळजी करू नका आणि वारंवार सांगते, जर पाऊस झाला नाही, तर तुमच्या डोक्यामध्ये दुष्काळाचं जे काही सत्र चालू आहे, हो, हे मिटणार म्हणजे मिटणार. एवढा कॉन्फिडन्सली सांगतोय. कारण बरोबर. की तुम्ही पाहू शकता, की मागील 2-4 वर्षापूर्वी सुद्धा ज्या पंढरपूरला, ज्या सोलापूरला, सांगलीला इतक्या व्याप्तीने कधीच घेतलं नाही. ते आज अवघ्या 6 दिवसामध्ये आल्यापासून, पाऊस आल्यापासून 22 पासून तो आज 6व्या दिवशी त्यांनी काल घेतलंय. बरोबर. 7व्या दिवशी सुद्धा तो राहिलेल्या भागांना घेईल. आणि चक्क मराठवाड्यामध्ये जो जालन्यातला परिसर असेल, सोडलेला भाग, हसनाबाद, खडकी, आसनगाव हे सुद्धा आता घनसावंगीतला जो पाऊस आहे, हा पिंपळगाव मार्गे, लिंबी मार्गे जे काही पिंपळगाव, परतूरचे भाग आहे तो कव्हर करेल. हं. आणि घनसावंगीतले सुद्धा सोडलेले भाग तो कव्हर करण्यासाठी सज्ज झालेला आहे. हो, आणि ही परिस्थिती वाढणारी आहे, कमी होणार नाहीये. बरोबर. हं. मात्र सर जुलैमध्ये पावसाचा जोर यापेक्षा बी अधिक वाढण्याची शक्यता आहे का? ती गॅरंटी नाही घेता येणार. पण सातत्य जे आहे पावसाचं, जरा हां. उदाहरणार्थ ज्यांना वाहुणी झालाय, ज्यांना चांगला झालाय, त्यामध्ये पेंडवलता, सापका, शिपका, खतं वगैरे औषधांचे डोस हे देण्यासाठी ती प्रक्रिया खूप चांगली आहे. हो, जुलै महिन्याच्या 15 तारखेपर्यंत मान्सून माघार घेणार नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या वर्षी जुलै महिन्यामध्ये गेल्या वर्षी दीर्घकाळ खंड होता. 4 जुलैपासून पाऊस उघडला होता, तर डायरेक्टली 19 ते 21 तारखेपर्यंत आला नव्हता. हो, बरोबर. म्हणजे एकंदरीत 19 ते 20 दिवसांचा हा कालखंड गेल्या वर्षी होता. यंदा 15 दिवसाच्याही आतमध्ये 12-13 दिवसाचीच बखाड पडली तर पडेल. हो, अन्यथा एवढी मोठी बखाड नाहीये. बरोबर. आणि शक्यतो घाबरण्याची कंडिशन नाहीये. तुम्ही जे घाबरताय वारंवार, जे तुम्हाला वाटतंय की हे पाऊस इकडे पडायला आम्हाला सोडतो की काय, हे अवर्षणग्रस्त प्रणालीमध्ये भाग आलेत. तुम्ही बरोबर. सुद्धा जाणता यामध्ये हवामान तज्ञांचा काहीही दोष नाही. कारण की जाणून बुजून ते गाव नैसर्गिक आपत्तीमुळे सोडले जाते. कधी ना बरोबर. कधीतरी यांना चांगलं बरसणार आहे. त्यापैकी आज ते सुद्धा गाव कव्हर होतील. जे सातत्यानं जाणून बुजून सोडले जातात ते गाव सुद्धा कव्हर होतील. हो, अशी शक्यता मॉडेलनुसार नाहीये. हा अनुभवातून सांगतोय. बरोबर. मात्र हं, सर 2 महिन्यापूर्वीच तुम्ही सांगितलं होतं, की दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. हं. शेतकऱ्यांची पेरणी सुखरूप होणार. हे तुम्ही 2 महिन्यापूर्वीच सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे आपल्याला होताना सुद्धा दिसत आहे. हं, हं. तर मात्र सर आता जे शेतकऱ्यांचा जो पुढील प्रश्न आहे, तो म्हणजे कोणत्या भागात पावसाची कमतरता राहू शकते म्हणजे जुलैमध्ये? हे पहा, दरवर्षी जी कमतरता संपूर्ण महाराष्ट्राला येते, हो, ती राहणारच आहे. पण त्या लेव्हलची जी बातम्यामध्ये उल्लेख केला जातोय वारंवार दुष्काळाचा, त्या लेव्हलच्या तुलनेमध्ये नाहीये. गेल्या वर्षी 20 दिवसाचा खंड होता जुलैमध्ये, तो ह्यावर्षी कमी झाला उलट 15 दिवसाचाच असणार आहे, त्यापेक्षाही कमी असणार आहे. काही बरोबर. गावखेड्यांना 10च दिवसाचा असणार आहे, तर काही दिवसांना कसं कसं टक्केवारीनुसार किंवा विभागानुसार तो वेगवेगळा खंड राहतो. हो, पण बरोबर. आता आता गरज आहे की सोडलेल्या भागांबद्दल बोलण्याची. तर बघा, आज दक्षिण महाराष्ट्रातील सोडलेल्या भागांपैकी बरेचसे भाग कव्हर होतील. बीड जिल्हा रडारवरती आहे. घनसावंगी तालुका, अंबड, जालना, घनसावंगी हे जे काही परिसर आहेत, हे पण रडारवरती आहेत. परभणी, लातूर पण आज चांगल्या पावसाच्या रडारवरती आहेत. जे कालही घेतले ते आज रिपिटेशनमध्ये आहे, परत घेणार आहे. आणि ज्यांना सोडले त्याच्यापैकी काही भागांना चांगल्या पद्धतीचा आणि अधिक पाऊस होणार आहे. त्याचबरोबर हिंगोली जिल्हा
आणि वाशिम जिल्हा संध्याकाळपर्यंत कधीही कोणत्याही वेळेला तो कव्हर होईल आणि बऱ्यापैकी राहील. बरोबर. त्याचबरोबर जे बुलढाणामधले आणि पश्चिम भागामधले जे प्रभात भोकरदन परिसर आहे, जो खानदेशमध्ये मोडल्यासारखा आहे, कारण की तिकडे उत्तरेकडील वाऱ्याचाच प्रभाव अधिक असतो. तर त्या भागांना देखील आज बऱ्यापैकी घेईल अशी शक्यता वर्तवण्यात येते. हं, हं. आणि त्याच्यामध्ये असं नाहीये की आज नाही झालं की मग संपली तारीख, असं नाहीये. नाही. बरोबर, 1-2 दिवस मागे-पुढे होतात अंदाजामध्ये. तो एक अंदाज आहे. आम्ही तुमचा एक आधार आहे. गॅरंटी बरोबर. नाहीये. पण हो. तिथं भाग कव्हर होईल अशी शक्यता वारंवार मॉडेलनुसार स्पष्ट केली जाते आणि तिथे पाऊस झालेलाही असतो. 2 काय म्हणता येईल त्याला 4 बोट, 5 बोट इंच असे वर गेलेले आहे. हां. ती पुन्हा वाढ होणार आहे. आणि एकदा तिथे चांगला पाऊस पडला की त्या आवर्षण प्रणालीमधून सुटका देखील होऊ शकते. भात तयार होऊन तिथे पाऊस वारंवार पडू शकतो. ही परिस्थिती ह्या आजच्या आणि उद्याच्या दिवसामध्ये घडून जाईल. बरोबर. त्याचबरोबर बुलढाण्यामध्ये मलकापूर साईड जे आहे, जी एम-पी साईडला मोडते, तर अशा भागांना त्यांनी वंचित ठेवलेलं आहे. पण मी तुम्हाला काय म्हटलं की खान्देशबरोबर तो भाग घेईल. एकंदरीत 2 जुलैपर्यंत पेरणीचा जर चांगला पाऊस पडला अगोदर तर करा, नाहीतर करू नका. 2 जुलैच्या नंतर ती परिस्थिती सुधारणार आहे. कदाचित 1 तारखेपासूनच ती सुधारेल. हो. आणि मान्सूनमध्ये तूट झाली नाही किंवा घट झाली नाही, ती वाढ चाललेली आहे. एक लक्षात घ्या. बरोबर. त्यामध्ये वारंवार वाढ होते. जसं आपण पाहिलंय 24-25 पासून मोजके गाव घेणार किंवा 50% महाराष्ट्र कव्हर करणारी कंडिशन ही आता 60-70 वरती कव्हरिंग वरती पोहोचली कालच्याच पावसाने. हो. आज ती 80 वरती पोहोचेल आणि येत्या 2-3 दिवसामध्ये ती 90 ते 100 वरती पोहोचण्यासाठी वेळ लागणार नाहीये. फक्त आता कालावधी असा आहे की घाई जी आपल्याला होते की आता इतरांच्या पेरणी आल्यात आम्ही मागे राहिलो. काहीच फरक पडणार नाही. 4 दिवस अगोदर लागवड केलेल्या शेतकऱ्याला तुम्ही सुद्धा सहज भरू शकता. फक्त वेळ आहे आता 1-2 दिवस वेटिंग करण्याची. काही ठिकाणी आज तर काही ठिकाणी उद्या. त्या 29-30ला बराचसा महाराष्ट्र कव्हर होईल आणि खान्देश हा नाशिकसह या भागामध्ये जवळपास 2 जुलैपर्यंत कव्हर होईल. कारण की येणाऱ्या 3 जुलैला आणि 4 जुलैला सक्रिय होणारी जी काही लो प्रेशर आहे हं, हं. सायक्लोनिक सिस्टीम, त्यामध्ये तो प्रभाव खान्देशकडे वळणार आहे आणि 2 जुलैचा पाऊस हा मराठवाड्यातला आणि याच्यावर कमी होणार आहे. बरोबर. मात्र हं. सर आज कोणत्या जिल्ह्यांना मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे? संभाव्य शक्यता आज पुन्हा सोलापूर, सांगली, बीड, जालना, लातूर परिसरातल्या काही बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा सुद्धा इशारा राहू शकतो आणि बरेचसे भाग मोठ्या पावसाच्या रडावरती आहेत. त्यामध्ये आता घनसावंगीला तर माझ्या समोरच सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी आष्टी सर्कलच्याही अलीकडे कुंभार पिंपळगाव, तिथापूर सर्कल, घनसावंगीचा उत्तरेकडील भाग हो. हा कोणत्याही क्षणी कव्हर होऊन जाईल. बरोबर. मात्र सर हं. सर्वात आखरी प्रश्न आहे माझा, की शेतकऱ्यांनी आता कोणती काळजी घ्यावी? सगळ्यात महत्त्वाचं, मी जेव्हा रेकॉर्डिंग दिल्यात, जेव्हा अंदाज दिले, त्यात एकच सांगितलं की घाई टाळा. पण अनेक शेतकऱ्यांनी घाई केलीच बरोबर. आणि बरेच शेतकऱ्यांनी 2 ईत ओलीवरती किंवा 1 ईत ओलीवरती पेरणीचं नियोजन केलेलं आहे. पण आपलं काय सांगणं आहे की जोपास कोरडं निघतंय तोपर्यंत पेरणी करू नका. ते आता तुमची जी काही कोरडं निघत असेल तर काळजीही करू नका. ज्यांनी लावलंय, आता लावून आपण पसरल्यासारखं वाटतंय, पण तरी काळजी करू नका. कारण की तो माल खराब होणार नाही. कारण की येत्या 24 तासाच्या आतमध्ये आणखीन दुप्पट बदल व्हायला सुरुवात होणार आहे. बरोबर. आणि सर हं. जे हे काही शेतकरी रेकॉर्डिंग ऐकत आहेत, तर त्यांना मी एकच सांगणार आहे, की पुढची रेकॉर्डिंग खूप महत्त्वाची राहणार आहे आणि आपण खूप महत्त्वाचा अंदाज घेणार आहोत. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी नक्कीच वेट करा. तोपर्यंत धन्यवाद आणि जय शिवराय सर. तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल. नक्कीच. धन्यवाद.